पाहुयात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या गौप्यस्फोटामुळे राज्यातलं राजकारण पुन्हा तापलंय। अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा गंभीर आरोप सचिन वाझेनं केलाय। तर सचिन वाझेचं वक्तव्य ही देवेंद्र फडणवीसांची चाल असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केलेला आहे। शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी तर सचिन वाझे हा भाजपचा तुरुंगातला प्रवक्ता असल्याची टीका केली आहे। विरोधकांच्या आरोपांना भाजपकडून जशास तसं उत्तर देण्यात आलंय। काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांवर दगड मारू नये असा टोला नितेश राणेंनी लगावलाय। देखिए, जो भी है उनके सारे प्रूफ है उधर पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है और मैंने भी अभी फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है। सुनवाई में उनके खिलाफ गया है सारा। मैं कभी भी तैयार हूँ। और किसी का नाम बता दीजिए, गाड़ी में मैंने एक लेटर लिखा है जिसमें जयंत पाटिल साहब का नाम लिखा हुआ है। निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले। सचिन वाझेनं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलंय। त्या पत्रात अनिल देशमुखांसह जयंत पाटील यांच्याही नावाचा उल्लेख आहे। अनिल देशमुख त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा गंभीर आरोप सचिन वाझेनं केलाय। दरम्यान देशमुख पैसे घ्यायचे याचे पुरावे सीबीआयकडे असल्याचंही वाझेनं पत्रात म्हटलंय। सचिन वाझेच्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुखांनी प्रत्युत्तर दिलं। गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची ही नवी चाल असून सचिन वाझेच्या मार्फत माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत असा आरोप अनिल देशमुखांनी केला आहे। मी 4-5 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे आरोप केले होते आणि जी वस्तुस्थिती जनतेसमोर आणली होती की कशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी, आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी 3 वर्षापूर्वी कशा पद्धतीनं ॲफिडेविट मी करून द्यावं यासाठी जो प्रस्ताव माझ्यासमोर आणला होता, ही गोष्ट जेव्हा मी महाराष्ट्रातील जनतेसमोर पुढे केली त्यानंतर सचिन वाझे जे बोलले हे देवेंद्र फडणवीस यांची आता नवीन चाल आहे। मुंबई उच्च न्यायालयानं सचिन वाझेबद्दल केलेल्या टिप्पणीचा उल्लेखही अनिल देशमुखांनी केला। हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा व्यक्ती आहे। आतापर्यंत 2 खुनात सचिन वाझेला अटक करण्यात आली आहे। आताही एका खुनाच्या गुन्ह्यात तो तुरुंगात आहे। सचिन वाझे हा विश्वास ठेवण्यालायक व्यक्ती नाही असं उच्च न्यायालयानं म्हटलंय। याकडे अनिल देशमुखांनी लक्ष वेधलं। देवेंद्र फडणवीस यांना बहुतेक माहीत नाही की मुंबई हायकोर्टने, हा मुंबई हायकोर्टचा आदेश आहे, मुंबई हायकोर्टने सचिन वाझेबद्दल बोलताना हे सांगितलं आहे की सचिन वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे। तो 2 खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्याला आतापर्यंत अटक करण्यात आली आहे। आता सुद्धा तो एका खुनाचा गुन्ह्यामध्ये तुरुंगात आहे। त्याची गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे सचिन वाझेची आणि हा सचिन वाझे हा याच्यावर विश्वास ठेवण्यालायक व्यक्ती नाही असं हायकोर्टाने म्हटलं आहे। याच्या कोणत्याही स्टेटमेंटवर, याच्या कोणत्याही बयानावर, सचिन वाझेच्या कोणत्याही बयानावर विश्वास ठेवण्यालायक हा व्यक्ती नाही। सचिन वाझेनं केलेल्या आरोपानंतर संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। सचिन वाझे हा भाजपचाच प्रवक्ता आहे। लवकरच त्याला भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ करतील आणि त्यामागचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस आहेत असा आरोप संजय राऊतांनी केलाय। सचिन वाझे कोण आहे, कुठे आहे, वृद्धाश्रमात की वर्ध्याच्या आश्रमात तपश्चर्या करतोय असा सवाल संजय राऊतांनी केलाय। भारतीय जनता पक्ष निवडणुकीत उतरतोय आणि पराभवाच्या भीतीनं विरोधकांवर हल्ले करण्यासाठी अशा जर संत महात्म्यांचा वापर भाजपा करणार असेल तर ही निवडणूक न लढताच त्यांनी हा पराभव मान्य केलेला आहे। पराभवाच्या भीतीनं भाजपकडून सचिन वाझेचा वापर सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। अनिल देशमुखांनी एक माहिती समोर आणली, त्यानंतर त्यांनी काही फडणवीसांवरती आरोप केले। फडणवीसांनी उत्तर द्यायला पाहिजे। उत्तर देण्यासाठी त्यांना तुरुंगातला प्रवक्ता लागतो।
हे या देशामध्ये आम्ही प्रथम पाहतो की त्यांना तुरुंगातला खून, दहशतवाद यातला एक आरोपी भाजपचा प्रवक्ता म्हणून काम करतोय. मी जे वारंवार म्हणतोय, तुम्ही विसरू नका, मी गेले 1 वर्ष सांगतोय की राजकारणासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी सरकारमधले काही प्रमुख लोक गुंड टोळ्यांचा आणि तुरुंगातील गुंडांचा वापर करतायत, हे मी वारंवार सांगतो. संजय राऊतांनी भाजपवर तुफानी हल्ला चढवल्यानंतर भाजपचे नेतेही मैदानात उतरले. सचिन वाझे महाविकास आघाडी सरकारचा जावई होता अशी जिव्हारी लागणारी टीका नितेश राणेंनी केली. सचिन वाझे जेव्हा बोलतोय त्याचा अर्थ तो सत्य परिस्थिती सांगतोय. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांवर दगड मारू नये असा टोला नितेश राणेंनी लगावला. सचिन वाझे जे आरोप करतोय त्यामुळे महाविकास आघाडीचे काही नेते तुरुंगात जातील असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं. सचिन वाझे हा महाविकास आघाडीचा सरकारचा जावई होता, म्हणजे ब्लू आर्ड बॉय म्हणतात. आणि तो जेव्हा बोलतो तेव्हा ते सगळे सत्य भार सांगण्याचा तो सगळा प्रकार आहे. आता काचेच्या घरात राहणाऱ्या लोकांनी अन्य लोकांवर दगड मारू नये हे आज सकाळी अनिल देशमुखांना कळलं असेल. ज्या अर्थी आमच्या फडणवीस साहेबांवर काही दिवसा अगोदर मोठे पेन ड्राईव्ह हलवत आरोप करत होते, आता जरा सकाळी जे सचिन वाझेंनी सत्य सांगितलंय त्याहीबद्दल जरा एक पेन ड्राईव्ह दाखवा आम्हाला. नाहीतर आज नाही तर उद्या सचिन वाझे असंच बोलत राहिला तर अनिल देशमुखजी आणि महाविकास आघाडीचे किती नेते परत आर्थरोड जेलमध्ये आपल्याला दिसतील याचा हिशोबच नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सचिन वाझेच्या पत्रावर काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूयात. अजून मी ते काही पाहिलेलं नाही, कारण मी नागपूरमध्ये आपल्याला माहिती आहे गेले 2 दिवस असं काही आलं आहे का, कोणाकडे आलं आहे का, हे सगळं पाहिल्यानंतर मग त्याच्यावर मी रिॲक्ट करेन. पण एवढं नक्की सांगतो की जे काही समोर येत आहे त्या संदर्भात योग्य चौकशी आम्ही करू. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या आरोपांमुळे महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालंय. सचिन वाझेनं केलेल्या आरोपामागचे बोलविते धनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. मात्र सचिन वाझेला महाविकास आघाडीच्या सरकारनं पुन्हा सेवेत घेतलं होतं याची आठवण सत्ताधाऱ्यांनी करून दिली आहे. परिणामी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात पुन्हा एकदा राजकीय लढाई सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या लढाईत आता कोण बाजी मारणार हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.